बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बागुल सरांचं पुष्पमाला देऊन सहर्ष स्वागत करीत आहे। टाळ्या उद्या टाळ्या अगदी टाळ्यांच्या कडकडामध्ये सगळ्यांचं आता खाली उतरा।
मंचकावर सगळ्यांचा पुष्पांचा वर्षाव करून आपल्याला स्वागत करायचं आहे. पुन्हा वाढ टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. आचार्यजी नागभद्र कृपया स्टेजवर येतील. धम्मरथासोबत सर ज्यावेळेस गेले त्यावेळेस सुरुवातीला सर थांबले नाही आणि त्यानंतर मात्र कंटिन्यू सतत सर आपल्या गावाला या धम्मरथांसोबत नागपूरला दीक्षाभूमीला जात असताना येथे थांबत असतात, प्रबोधन करत असतात आणि सरांचं मार्गदर्शन नेहमी आपल्याला लाभत असते आणि त्या निमित्तानं आपला सुसंवाद एकमेकाशी होत असतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण भेटत असतो आणि हा 3 दिवसीय जो कार्यक्रम आहे ही आपल्यासाठी पर्वणी असते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही आजूबाजूच्या गावांमध्ये या कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी आणि दान गोळा करण्यासाठी आपण नेहमी जात असतो. त्यावेळेस त्या लोकांचा ज्यावेळेस प्रतिसाद येतो आणि तो उत्स्फूर्त प्रतिसाद असतो त्यावेळेस नक्कीच एक प्रेरणा मिळते की आपण हा कार्यक्रम जो आहे हा सतत घेतला पाहिजे आणि त्यातून जी प्रेरणा आपल्याला मिळते त्या प्रेरणेतून हे जे छोटे बाल गोपाल विद्यार्थी आहे यांच्यावर चांगले संस्कार घडावे त्यासाठी या कार्यक्रमाचं खरं तर आयोजन असते. फक्त शोबाजी न करता त्या कार्यक्रमातून आपल्याला काय मिळालं हेच त्या कार्यक्रमाचं फलित आहे आणि बागुल सरांमुळे ती प्रेरणा आम्हाला सतत मिळत राहते. ते आपल्यापेक्षा वयस्कर आहेत तरी पण त्यांची जी धावपळ आहे ती धावपळ एका युवकाला सुद्धा लाजवणारी आहे आणि खरं जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे अनुयायी ज्याला आपण म्हणतो, खरे वैचारिक वारसदार जे आपण म्हणतो, ते जर आपल्याला पाहायचे असतील तर बागुल सरांसारखे जे वैचारिक विचारवंत आहे त्या विचारवंतांमुळे खरं तर ही चळवळ, ही धम्म चळवळ टिकून आहेत. अन्यथा आजची परिस्थिती खूप निराळी आहे, ती काही मी वेगळी सांगायला नको. कारण या चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. प्रत्येकाला वाटते की मी माझं घर, माझं कुटुंब, माझी नोकरी आणि माझं जे सीमित आयुष्य आहे तेवढं जगलं पाहिजे. जे काय माझ्याच्यानं होते 1500 रुपये देणे आणि पूर्ण वेळ कार्यक्रमाला अनुपस्थित राहणे, अशा प्रकारची मानसिकता आपल्या लोकांमध्ये बळावत आहे आणि ती मानसिकता जर अशीच राहिली तर कदाचित बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की बाबासाहेबांनी म्हटलं होतं की मी जो हा गाडा इथपर्यंत आणलेला आहे तुम्हाला पुढे न्यायचा असेल तर तो तुम्ही पुढे घेऊन जा. जर तुम्हाला तो पुढे नेता येत नसेल तर तो तेथेच ठेवा, परत आणू नका. आपण 67वा धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव साजरा करत आहोत आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव साजरा करत असताना बाबासाहेबांना अभिवादन काय असेल तर बाबासाहेबांनी जी 22 प्रतिज्ञा दिल्या त्या 22 प्रतिज्ञा म्हणजे एक बुद्धाचं जीवन आणि बौद्ध कसा असला पाहिजे, बौद्ध व्यक्ती कसा असला पाहिजे, त्याचं आचरण कसं असलं पाहिजे, त्याचं आचरण म्हणजेच त्या 22 प्रतिज्ञा जर आपण अंगीकारल्या, पाळल्या तरच आपण खरं बौद्ध अनुयायी म्हणू. सर नेहमी आपल्या या कार्यक्रमाला थांबतात, भेट देतात, आवर्जून थांबतात. त्याबद्दल मी नालंदा बौद्धिष्य विकास मंडळाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि हा घेतलेला आपला वसा हा कायम सतत असाच चालू राहावा, चालू ठेवावा अशी मंगलकामना व्यक्त करतो आणि या धम्मरथाला, या अभियानाला शुभेच्छा देतो, मंगलकामना व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. कारण आपणाला सरांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. म्हणून पुनश्च मी आपणा सर्वांचे
संयोजकाचे सगळ्यांचे आभार मानतो आणि येथेच थांबतो. जय भीम. हर्ष स्वागत करतो. आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात ते असं एक बोधामृत बुद्धवाणी आणि धम्माचं प्रबोधन आदरणीय सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. आपल्या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष भीमराव गाडेकर, सुभाष गाडेकर, सचिव उपाध्यक्ष दिगंबर जवंजाळ आणि शरद वानखेडे, विशेषतः रमाई महिला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्या, आसपासच्या गावातून मोजरी तिवसा इकडनं तिकडनं आलेल्या, पिंपळ विहीरवरनं पण आलेल्या आहेत महिला, त्या सर्वांचं, अमरावतीवरून पण आलेल्या आहेत महिला, त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि धम्म अभियानाच्या परतीच्या प्रवासामध्ये तुमच्यासाठी काही शब्द देऊन जाणार आहे. काल धम्मचक्र प्रवर्तन दिवस होता आणि धम्मचक्र प्रवर्तन दिवसाच्या निमित्तानं नालंदा बहुउद्देशीय विकास मंडळ 23, 24 आणि 25 या 3 दिवस त्यांनी येथून जाणाऱ्या उपासक आणि उपासिका यांच्यासाठी चहापानाची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था केली होती. त्याचं उद्घाटनही 23 तारखेला जाताना मीच केलं होतं. ही जी सेवा त्यांनी पुरवलेली आहे ही अत्यंत मोलाची सेवा आहे. या सेवेमध्ये आपल्या महिलांचा प्रचंड मोठा वाटा आहे. यावेळेस मला विशेष आनंद वाटला. आनंद असा वाटला की आतापर्यंत ज्या पेंडॉल खाली आपण बसलेलो आहोत हा आपण भाड्याने घेत होतो, परंतु आपल्या सर्व महिलांचा जो बचत गट आहे त्या बचत गटाच्या माध्यमातून, शिवाय शरदच्या काही विशेष प्रयत्नातून, दिगंबरच्या प्रयत्नातून आणि कार्यकर्त्याच्या प्रयत्नातून हे सगळं आता आपलं झालेलं आहे. ही सगळ्यात कौतुकाची गोष्ट आहे. म्हणून पहिल्यांदा तुमचं मनापासून अभिनंदन. हे जे सध्या सगळं डेव्हलपमेंट जे दिसते, मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा या ठिकाणी पूल नव्हता. त्यावेळेला चांगलं माहिती आहे मला, इथे जागा अपुरी होती, या बाजूला घाण होती आणि तशा अवस्थेमध्ये यांनी ते भोजन वाटप सुरू केलं होतं. आमचा रथ इथून गेला होता, हे ओरडत ओरडत पाठीमागे येत होते. आम्हाला निरोप नसल्यामुळे आणि ठरलेलं नसल्यामुळे आम्ही निघून जात होतो. पण नंतर मग शरदने त्यांच्या कार्यक्रमाची माहिती दिली, त्याचप्रमाणे दिगंबरने माहिती दिली, भीमरावने माहिती दिली, या सगळ्यांनी माहिती दिली आणि त्या वर्षापासून सातत्यानं परतीच्या प्रवासात जातानाही आणि येतानाही दोन्ही वेळेला या ठिकाणी थांबतो. तुमचं प्रेम, तुमच्या अंतःकरणातला धम्म, तुमची मैत्री भावना हे सगळं घेऊन मी जातो. 14-15 वर्षापूर्वी त्यावेळेसला पाहिलेली लेकरं, आता लेकरं फार मोठी झाली. सगळीच लेकरं मोठी झाली. काही नोकरीला लागली, काहींचं आता लग्न होणार आहे, काहींची शोधाशोध सुरू आहे. त्या सगळ्याच गोष्टी काळाच्या ओघामध्ये पुढे गेलेल्या आहेत. काळ हा कोणासाठी थांबत नाही. तुम्हाला आणि मला एकत्र आणणारा महामानव
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं या रथाचं होणारं प्रस्थान आणि पुनरागमन अशा दोन गोष्टींचा हा सुंदरसा मिलाप आहे. विशेषतः नालंदा बहुउद्देशीय मंडळ यांचं खरंच कौतुक करतो मी. कौतुक अशासाठी की जर आपण सातत्यानं काम करत राहिलो तर काय होतं हा फार महत्त्वाचा भाग आहे. आज आपल्या या छोट्याशा विहारात कॉम्प्युटरची लायब्ररी आहे, पुस्तकांची लायब्ररी आहे, त्याचप्रमाणे काही शासकीय योजना ज्या आहेत त्या योजनांच्या माध्यमातून विकासाची कामं आपल्या विभागात कसं आणता येईल यासाठी विशेष प्रयत्न होत आहे. आता त्या लायब्ररीचा कोणी फायदा घेतं की नाही याच्याकडे थोडंसं पाहिलं पाहिजे. म्हणून नालंदा बहुउद्देशीय विकास मंडळ यांचं मनापासून खूप खूप कौतुक करतो, अभिनंदन करतो. बार्टीच्या माध्यमातून म्हणा, समाज कल्याणच्या माध्यमातून म्हणा, बीडीओच्या माध्यमातून म्हणा, ज्या ज्या ग्राम पातळीवर राबवायच्या योजना आहेत त्या सगळ्या योजना राबवण्यासाठी आपलं मंडळ कायमच प्रयत्न करतं. आणि जेव्हा एखादा प्रयत्न समाजाच्या प्रती प्रामाणिकपणे असतो तेव्हा त्याला कसल्याही प्रकारचं मरण नसतं, ते काम होत असतं. आणि म्हणून पुनश्च तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आपण बोलत आहोत. खरं तर धम्म आणि धर्म, धम्म आणि धर्म या दोन शब्दामध्ये खूप मोठं अंतर आहे, खूप मोठं अंतर आहे. धर्म हा कोणाच्या तरी ताब्यात असतो आणि कोणाला तरी तो शिकवला जातो. धम्म हा कोणाच्याच ताब्यात नसतो, तो प्रत्येकाच्या ताब्यात असतो आणि प्रत्येकानं डेव्हलप करायचा असतो. धर्मामध्ये देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी बकरं कोंबडं कापावं लागतं. धम्मामध्ये विचाराला अनुसरण्यासाठी फक्त विचाराचं अनुसरण करावं लागतं, कापायची गरजच नाही. धर्मामध्ये सुख मिळवण्यासाठी, धर्मामध्ये सुख मिळवण्यासाठी देवाला काहीतरी द्यावं लागतं. धम्मामध्ये सुख मिळवण्यासाठी फक्त अष्टांग मार्ग वापरला जातो. धर्मामध्ये फक्त एका जातीचं भलं होतं, पुजारी जातीचं भलं होतं. धम्मामध्ये सगळ्यांचं भलं होतं. धर्मामध्ये पूजा घातल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही. धम्मामध्ये अनुसरण केल्याशिवाय शालीनता येत नाही. धर्मामध्ये फक्त फालतू बडबड असते पूजेच्या नावाखाली आणि धम्मामध्ये त्रिसरण पंचशिला ह्या अनुसरण्यासाठी असतात. म्हणून धर्म आणि धम्म याच्यामध्ये जसा फरक आहे, धम्म आणि धर्म याच्यामध्ये जसा फरक आहे आणि तो फरक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दाखवून दिलेला आहे. धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे नेमकं काय आहे हेच आपल्याला समजलं पाहिजे. सिद्धार्थ बुद्धाला जेव्हा ज्ञान प्राप्त झालं आणि प्राप्त झालेलं ज्ञान पहिल्यांदा ज्या ठिकाणी बोललं गेलं, अर्थात जगातलं पहिलं प्रवचन, जगातलं पहिलं प्रवचन कोणी दिलं?
तर जगातलं पहिलं प्रवचन भगवान बुद्धांनी दिलं. आता महाराज देतात वेगवेगळे, पण जगातलं पहिलं प्रवचन कोणी दिलं? बुद्धांनी दिलं. जगातलं पहिलं प्रवचन बुद्धाने दिलं आणि बुद्धाने ते दिलं सारनाथला मृगदाय वनामध्ये, त्याला ईशिपतन असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी पहिलं प्रवचन दिलं. आता तुम्ही म्हणाल भगवान बुद्धाच्या त्या पहिल्या प्रवचनाला किती लोक होती? तर भगवान बुद्धाच्या पहिल्या प्रवचनाला पेंडाल भरून लोक नव्हती. पेंडाल भरून लोक नव्हती. मग कोण होती? फक्त 5 लोक होती. किती लोक होती? फक्त 5. आता तर पेंडाल भरून आहे. मग जर 5 लोक होती आणि त्या 5 लोकांनी भगवान बुद्धाच्या महानिर्वाणानंतर अख्ख्या जगामध्ये धम्म नेला, मग आता इथं 50च्या पुढे असतील की नाही अंदाजे? मग आता हे किती ठिकाणी नेणार आहे धम्म? का स्वतःसाठी वापरणार आहेत? धम्म आणि धर्मामध्ये हा सुद्धा एक फरक आहे, हे लक्षात घ्या. मग भगवान बुद्धांनी पहिल्या प्रवचनामध्ये, बघा बरं का, भगवान बुद्धांनी पहिल्या प्रवचनामध्ये वप्प, कौंडिन्य, अश्वजित, महानाम आणि भद्य या 5 भिक्खूंना पहिलं प्रवचन दिलं. आणि त्या पहिल्या प्रवचनामध्ये भगवान बुद्ध त्या सगळ्यांना 5 लोकांना सांगतात की हे पहा, मला नवीन ज्ञान मिळालेलं आहे. काय म्हणतात? मला नवीन ज्ञान मिळालेलं आहे आणि मला जे ज्ञान मिळालेलं आहे हे अत्यंत उत्तम आहे. आता तुम्हाला पूजा घालायची गरज नाही, आता तुम्हाला बकरं कोंबडं कापायची गरज नाही, आता तुम्हाला शरीराला त्रास देण्याची गरज नाही, आता तुम्हाला उपवास करण्याची गरज नाही, आता तुम्हाला तीर्थयात्रा करण्याची गरज नाही, आता चपला न घालता बोंबलत हिंडण्याची गरज नाही. मग म्हणले काय करायचं? तर म्हणले मला एक धम्म मिळालेला आहे आणि मला जो धम्म मिळालेला आहे हा धम्म, याला काहीच करायचं नाही, फक्त याचं अनुसरण करायचं. म्हणजे नेमकं काय करायचं? तर म्हणले मी सांगतो तुम्हाला. आता भगवान बुद्ध म्हणतात, मी आता तुम्हाला माझा धम्म सांगतो. भगवान बुद्ध असं म्हणतात. त्याच वेळेला भगवान बुद्ध त्यांना सांगतात की हे पहा, आतापर्यंत दुःखाबद्दल कोणी बोललं नाही, आतापर्यंत दुःखाबद्दल कोणी बोललं नाही आणि जगात दुःख आहे याच्याबद्दल कोणी बोललं नाही. माझा सिद्धांत आहे. भगवान बुद्ध म्हणतात माझा सिद्धांत असा आहे, मला जे सापडलेलं आहे ते असं आहे की या जगामध्ये दुःख आहे. या जगामध्ये काय आहे? दुःख आहे. या प्रत्येक दुःखाला कारण आहे. प्रत्येक दुःखाला कारण आहे. त्याचा सुद्धा नायनाट करता येतो, त्याला सुद्धा संपवता येतं. हा तिसरा. आणि चौथा जो आहे की त्यासाठी तुम्हाला आर्य अष्टांगिक मार्ग अवलंबावा लागणार आहे. म्हणजे एवढं सोपं आहे का? म्हणले हो एवढं सोपं आहे. आणि यांनी सुख मिळेल का? म्हणले हो, माझ्या मार्गाने तुम्ही जा, तुम्हाला सुख मिळेल. पण आर्य अष्टांगिक मार्ग अनुसरण्यापूर्वी, आर्य अष्टांगिक मार्ग अनुसरण्यापूर्वी तुम्हाला अगोदर माझ्या धम्माचं पहिलं काम करावं लागेल. म्हणले पहिलं काम काय? तर म्हणले पहिली गोष्ट ही आहे, तुम्हाला जर सुख पाहिजे असेल, तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर पहिल्या 5 गोष्टी पाळाव्या लागतील. पण म्हणले मिळेल ना सुख? हो म्हणले, मी सांगतो त्या मार्गाने गेल्याच्या नंतर सुख मिळणारच, फक्त त्याच्या अगोदर तुम्हाला 5 गोष्टी पाळाव्या लागतील. मग त्यांनी विचारलं 5 गोष्टी कोणत्या? तर म्हणले पहिली गोष्ट ही आहे, तुम्हाला हिंसा करता येणार नाही. हिंसा करता येणार नाही म्हणजे पानाती पाता, सांगा बरं का नीट, पानाती पाता, शाबास. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची हिंसा करता येणार नाही. काया, वाचा आणि मनाने सुद्धा तुम्हाला कोणाचा खून करता येणार नाही, कोणाची हिंसा करता येणार नाही. म्हणजे ठीक आहे, नाही करणार आम्ही हिंसा. पण म्हणजे लक्षात घ्या, हिंसा म्हणजे नुसती हिंसा नाही. हिंसा म्हणजे नुसती हिंसा नाही. शरीराने मारणं वेगळं, मनाने मारणं वेगळं आणि जिभेने मारणं वेगळं. काया, वाचा आणि मन. वाचेने सुद्धा माणसाचा खून होतो म्हणे. काय म्हणतात बुद्ध?
वाचेने सुद्धा एखाद्या माणसाचा खून होतो. आता वाचेने खून होतो हा जगातला पहिला सिद्धांत भगवान बुद्धाने मांडला. वाचेने खून होतो. उदाहरणार्थ आपल्याला तर काय अक्कल नसते काय काय गोष्टीची. समजा आता दिगंबरच्या पोटात काहीतरी दुखायला लागलं, दिगंबरच्या पोटात दुखायला लागलं आणि दिगंबरने सहज मला विचारलं, सर ते पोटात लय दुखतं काय भानगडे. जर मी त्याला म्हणलो की नाही आता हे तुझ्या पोटात जे दुखतं हे टीबीचे लक्षण आहे, तुला टीबी होईल, ते टीबी व्हायच्या अगोदर मरणार ते. हा झाला वाचेने खून. जेव्हा आपल्याला अक्कल नाही, जेव्हा आपल्याला समजत नाही, तेव्हा एखाद्याला भडकून देऊ नये किंवा एखाद्याला वाईट बोलू नये किंवा एखाद्याच्या बद्दल अपशब्द बोलू नये किंवा एखाद्याच्या बद्दल चुगली करू नये किंवा एखाद्याचा अर्धवट ऐकून त्याचा अर्थ न समजता काहीही बरळू नये. भगवान बुद्ध म्हणतात त्यानं सुद्धा काय होतो, खून. तर तुमच्या एखाद्या शब्दानं एखादा माणूस मरू शकतो. हे जे काही काही वेळेला बायको आत्महत्या करते, नवरा आत्महत्या करतो, त्याला हेच कारण आहे. जेव्हा ती बडबडती दारू पितो, तू असं करतो तसं करतो, एक दिवस जाऊन जीवच देते. मग हा काय म्हणतो, दे देऊ मग बघूया देते काय, मग खरंच जातीन देते. याचा एक शब्दाने तिने काय केलं, आत्महत्या केली. शब्द सुद्धा माणसाचा खून करतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की आपल्या वाचेला सम्यकपणा आला पाहिजे. काय आलं पाहिजे, सम्यकपणा. मग आता जर आपण एकमेकांना खडूस सारखं जर बोलत असेल तर तो सुद्धा आपण प्रत्येक वेळेला काय करतो, माणसाचा खून करतो. भगवान बुद्ध तेच सांगतात की आर्य अष्टांगिक मार्ग जो आहे हा अनुसरण्यापूर्वी तुम्हाला माझ्या 5 गोष्टी पाळाव्या लागतील. त्यातलं पहिलं आहे पानातिपाता, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची हिंसा करता येणार नाही. तुम्हाला काया वाचा आणि मनाने सुद्धा कोणाची हिंसा करता येणार नाही. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं चौर्य कर्म करता येणार नाही. कुठल्याही प्रकारची चोरी करता येणार नाही. काय येणार नाही, चोरी करता येणार नाही. मग चोरीमध्ये काय काय आलं, चोरीमध्ये दुसऱ्याला न विचारता त्या माणसाची त्या व्यक्तीची वस्तू आपण घेणं किंवा ती चोरी करणं किंवा आपल्याला ते सापडले म्हणून आपलं समजणं. भगवान बुद्ध म्हणतात म्हणजे अगदी सोनं जरी रस्त्यात पडलं, काय म्हणतात, सोनं जरी रस्त्यात पडलं पण आपल्याला हे माहित पाहिजे का ते माझं नाही. भगवान बुद्ध म्हणतात त्याला हातच लावायचं नाही, कारण त्याला जर हात लावला तर आपला मोह वाढेल. घरी जर आणलं तर आपल्या डोक्यात चक्र सुरू होतील, हे कोणाचं असेल, विकायचं का, किती पैसे येतील, कोणी पाहिल का, सोनार काय म्हणेल, सगळे प्रश्न झाले की नाही. सोन्याची वस्तू आपल्याला रस्त्यात सापडली त्याच्यामुळे किती प्रश्न निर्माण झाले, भरपूर प्रश्न निर्माण झाले. खरंच विकले तर जमल का, कसं करायचं, आणि ज्याचं हरवलंय तो जर सोनाराकडे गेला तर कसं. बघा साधी एक गोष्ट आहे की आपल्याला फक्त वस्तू सापडली, त्या सापडण्यामुळे किती प्रश्न निर्माण झाले. भगवान बुद्ध तेच म्हणतात की अदिन्न दान, आम्हाला कुठल्याही प्रकारची चौर्य कर्म करायचं नाही असे माणसं पाहिजेत. नंतर कामेश विचारानं सांगितलं की मी कुठल्याही स्त्रीकडे वासनेच्या दृष्टीनं पाहणार नाही. लक्षात घ्या, जगातला सगळ्यात मोठा सिद्धांत बुद्धाचा आहे. जगातला सगळ्यात मोठा सिद्धांत. मला आजही वाईट वाटतं की भगवान बुद्धांच्या अगोदर किंवा भगवान बुद्धाच्या नंतर, बघा बरं का, भगवान बुद्धाच्या अगोदर किंवा भगवान बुद्धाच्या नंतर असं कोणीच सांगितलं नाही कामेषु मिच्छाचारा वेरमणी, की मी कुठल्याही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणार नाही, सगळ्यांना आई बहीण मानेल, असं कोणीच सांगितलं नाही, सांगितलंच नाही. उलट स्त्रियांचा कसा अपमान होईल, तिला कसं छळलं जाईल, तिला कसं मारलं जाईल याचा विचार होतो. या ठिकाणी एक उदाहरण तुम्हाला देतो. तुम्हाला सगळ्यांना पटाचारा माहित आहे.
तेव्हा तिची कहाणी सांगत बसत नाही. पण जेव्हा पटाचाराचा मुलगा जातो, दुसरा मुलगा जातो, नवरा मरतो, तेव्हा ती वेड्यासारखी होती आणि माहेराला येते. माहेराला आल्याच्या नंतर ती घरातून पळून गेलेली असते, म्हणून ती जागेवर नाही, ती पळून गेली म्हणून गावातले लोक त्यांना टोचतात. त्यांना टोचल्याच्या नंतर त्यांनीही स्वतःला जाळून घेतलेलं आहे. जेव्हा ती त्या गावात येते, ते गावात आल्याच्या नंतर लोक म्हणतात, तू पळून गेल्यामुळं तुझ्या आईबापांनी सुद्धा घराला पेटवून घेतलं आणि ते सध्या मेलेले. आणि मग ती आणखी वेडी होती. ही सगळ्यांना कथा माहिती आहे, पटाचाराची कथा सगळ्यांना माहिती आहे. मला त्याच्यातून बोध एक द्यायचा तुम्हाला, की जेव्हा ती अंगावरचे कपडे फाडते, नग्नपणे हिंडते आणि दिसल त्याला दगड मारते. वेडी झालेली असते ती, वेडी. आणि वेडी झालेली पटाचारा जेव्हा श्रावस्तीच्या वनामध्ये, श्रावस्तीच्या जेतवनातल्या त्या भगवान बुद्धाच्या त्या विहारामध्ये जेव्हा बुद्ध प्रवचन देत आहेत मरणावर आणि जगण्यावर भगवान बुद्ध जेव्हा प्रवचन देत आहेत, ती नग्न आहे आणि एका झाडाच्या आड ती भीत उभी राहिलेली आहे. उभी राहिल्याच्या नंतर वेडेपणामध्ये का होईना, परंतु तिच्या कानावर काय पडतात, भगवान बुद्धाचे काही शब्द पडतात. जसे जसे तिच्या कानावर भगवान बुद्धाचे शब्द पडतात, तसं तिला आपण नग्न आहोत, आपल्या अंगावर कपडा नाही याचं भान तिला येतं. आणि भगवान बुद्ध त्यावेळेला आनंदाला सांगतात, की हे आनंदा, झाडाच्या पलीकडे एक मानवी देह मला दिसतोय आणि त्याच्या अंगावर कपडे नाही, त्याला थंडी वाजत असेल, हे चिवर घे आणि त्या देहाच्या अंगावर टाक. आनंद जातो आणि आनंद ते टाकतो. आता इकडे बुद्ध काय सांगतात आणि बुद्धाच्या मागे पुढे अगोदर काय होतं, नंतर काय होतं. महाभारतामध्ये आपल्या सगळ्या स्त्रियांनी डोके जागे आणलेत ना, बरोबर. आपलं डोकं बरोबर आणले ना, आपला मेंदू आपल्या डोक्यात आहे ना. मेंदू कुठं गहाण तर नाही ना ठेवला. चपला सगळ्यांनी घातल्यात. मग ऐका पुढचं काय झालंय. महाभारतामध्ये 5 पुरुषांमध्ये एक बायको आहे. आता कल्पना तुम्ही तुमचं करा. 5 पुरुषांमध्ये एक बायको. हा धर्म आहे. 5 पुरुषांमध्ये एक बायको हा धर्म आहे. आणि शिलाचरण करणे हा धम्म आहे. हा फरक आहे. कौरव आणि पांडव यांचं जेव्हा भांडण होतं, पांडव समजा जिंकतात असं आपण गृहीत धरू. कौरव दुसरी चाल खेळतात. कौरव असं म्हणतात की आता आपण जुगार खेळायचा का. आता हे बावळट सुद्धा होते. हे काय म्हणतात, हा खेळूयात. पांडवांमधला जो महत्वाचा आहे धर्मराजा, ज्याला म्हणतात युधिष्ठिर, धर्मराजा म्हणतो चला जुगार खेळूयात. आणि मग एका बाजूला कौरव, एका बाजूला पांडव जुगार खेळतात मध्यभागी. लक्षात घ्या, धर्माने आमच्या लेकरांना जुगार खेळायचं या देशात शिकवलं आणि आजही जुगार खेळला जातो. हे धर्माचं लक्षण आहे. आणि माझा बुद्ध मला सांगतो की ते वाईट आहे. त्यानं मनाला चंचलता निर्माण होते, आसक्ती निर्माण होते, धन मिळवण्याची ईर्ष्या निर्माण होते आणि त्या ईर्ष्यात माणूस मरतो. आणि इकडे धर्म आम्हाला सांगतो की नाही, जुगार खेळलं पाहिजे. जुगार खेळता खेळता जसं जसं आता ऊन तापेल ना, तसं तसं तुमचं डोकं सुद्धा तापणार आहे.
आणि मी ते तापवण्यासाठीच आलेलो आहे. कारण तुमच्यावर माझा तेवढा अधिकार आहे. कारण मी कोणाचं लेकरू आहे, कोणाचं आहे, आणि तुम्ही कोणाचे आहात. मग आपलं नातं काय? मायला बरोबर कळते बुवा. मग जेव्हा जुगार खेळली जाते, धर्मराजा म्हणजे पांडव त्या जुगारीमध्ये राजवाडा हरतात, अंगावरचे दागिने हरतात, अंगावरचे दागिने हरतात, राजवाडा हरतात, जमीन हरतात, सगळं हरतात. आता महत्वाचं लक्षात घ्या, हे सगळं हरतात आणि शेवटी धर्मराजा आपली बायको 4 भावांचा विचार न घेता, खरं तर ती कोणाची बायको आहे, पण हा एकटाच निर्णय घेतो आणि बायकोला कशावर लावतो? बायकोला जुगारावर लावणे हे या देशातला धर्म आहे, हा या देशातला धर्म आहे. आणि बाईला तिच्या शिलाचा आचार, तिच्या शिलाला धक्का न लावता तिचा सन्मान करणे, कारण ती एक नवीन शक्ती आहे, ती पृथ्वी आहे, हे सांगणारा धम्म आहे. आणि मग ती द्रौपदी सुद्धा हरली जाते ना, जिंकली तिला. आता द्रौपदी जिंकल्याच्या नंतर मग तिचा नवरा कोण झाला? दुःशासन, म्हणजे कौरव ना. बरं, हे 5च होते, हे किती होते? 5च होते. आता कौरव किती आहेत? मग ती कोणाची बायको झाली आता? हे या देशात उघडपणे चालतं बरं का, हे या देशात उघडपणे चालते. म्हणूनच या देशामध्ये खंडोबाच्या मुरळी जन्माला आल्या, लक्षात घ्या. कारण मुरळीला एक नवरा असतो का? काय बघा, धर्म बाईची इज्जत चव्हाट्यावर वाटतो प्रसादासारखी. धर्म बाईची इज्जत प्रसादासारखी वाटत राहतो आणि धम्म हा शालीनतेमध्ये मानवी मनाला परिवर्तनासाठी संरक्षण देतो, हा धम्म आहे. आणि मग पुढे काय झालंय? पुढे हे झालं, दुर्योधन जागा झाला. कारण आता तिला जिंकलं ना, त्या बाईला जिंकलं. मग दुर्योधनाच्या डोक्यातला भारती किडा वळवळला, बरोबर आहे की नाही? दुर्योधनाच्या डोक्यातला भारतीय किडा वळवळला आणि दुर्योधन दुःशासनाला काय म्हणतो? नीट ऐका बरं का, मला तुम्हाला लवकर सांगून लवकर पळायचंय. दुर्योधन दुःशासनाला म्हणतो की दुःशासना, आता द्रौपदी आपली 100 लोकांची बायको झाली, पण चल आता मला पहिलं तिचं सगळं उघडं अंग निहाळायचंय. किती नीच वाटतोय ऐकायला सुद्धा, किती नीच वाटतं ऐकायला. असं आपण म्हणू शकू का कोणाला? नाही, मला त्या मुलीला एकदा सरळ लग्न बघायचंय. होय, या धर्मात चालतं हे, याला तर धर्म म्हणतात, याला धर्म म्हणतात. दुर्योधन दुःशासनाला म्हणतो की मला द्रौपदीला सगळं तिचं उघडं अंग पाहायचंय. दुःशासना, द्रौपदीचे कपडे काढ. आणि मग दुःशासनानं काय केलं? द्रौपदीचे, त्याला यांनी शब्द वापरला, तिचं काय केलं म्हणे? वस्त्रहरण. फक्त बामणी भाषा, वस्त्रहरण. भर दरबारात, पुरुषांच्या दरबारात एकही स्त्री नाही त्या ठिकाणी, त्याला मै सभा म्हणतात. भर दरबारात दुर्योधन आदेश करतो आणि दुःशासन काय करतो? तिचे कपडे काढतो, तिला नग्न करतो. धर्माच्या बाबतीत या देशातल्या हिंदू धर्माच्या कुठल्याही शंकराचार्यानं, कुठल्याही आचार्यानं, कुठल्याही पंडितानं पैज लावून बागुल सरांबरोबर चर्चा करावी, 10 लाखाचं बक्षीस ठेवून.
कोणाची माय व्याली असेल तर रामायण आणि महाभारतावर मागून सरांबरोबर चर्चा करा. हे आव्हान आहे त्यांना, हे आपलं आव्हान आहे. मग तिचे कपडे काढले जातात. आता पुढचं तुम्हाला आठवू नये आणि पुढचं तुमच्या डोक्यातलं पटकन जावं म्हणून तिथं काय केलेलं तिचं, श्रीकृष्णाला आडवा घातला. श्रीकृष्णाला काय केलंय, आडवा घातला. आणि मग श्रीकृष्णाने काय केलं, सगळ्या साड्यावर साड्या सोडत राहिला. मग श्रीकृष्णाच्या बापाची त्यावेळेला काय कपड्याची मिल होती काय, कुठं कारखाना होता काय, नव्हतं ना, होते नाही ना. पण तिचे कपडे काढले. धर्म आणि धम्मा मधला हा फरक आहे की जेव्हा वेडी असणारी पटाचारा, लक्षात घ्या, वेडी असणारी पटाचारा भगवान बुद्ध तिच्या अंगावर चिवर घालतात आणि इकडे बाईचं वस्त्रहरण करतात. एका बाजूला बाईचं वस्त्रहरण करतात, तिची इज्जत चव्हाट्यावर आणतात. तर माझा धम्म, त्याचा धम्माचा असणारा माझा धम्माचा असणारा मुख्य, त्याला आम्ही गणपती म्हणत होतो. माझ्या धम्माचा शाक्य संघाचा शाक्य सिंह भगवान बुद्ध वेड्या झालेल्या आणि नग्न अवस्थेत असणाऱ्या पटाचाराच्या अंगावर चिवर घालतो, याला धम्म म्हणतात. हे लक्षात घ्या. आईच्या इज्जतीला सांभाळणे याला धम्म म्हणतात. बाईच्या इज्जतीला सांभाळणे याला धम्म म्हणतात. बाईच्या इज्जतीला कुठल्याही प्रकारचं तोशीस लागणार नाही याला धम्म म्हणतात. आणि इकडे बाईच्या इज्जतीचा बाजार मांडणे याला धर्म म्हणतात. आणि म्हणून धर्म आणि धम्मातला फरक उद्याच्या लेकरांना समजावा. काय धर्म आणि धम्मातला फरक उद्याच्या लेकरांना समजावा. उद्याची लेकरं चारित्र्यवान व्हावीत. उद्याची लेकरं स्वातंत्र्य, समता आणि न्यायाचे पायीक व्हावेत. उद्याची लेकरं चांगले शिकावेत. उद्याची लेकरं माणूस बनावेत. उद्याची लेकरं कोणाचा खून न करणारी असावेत. उद्याची लेकरं बलात्कार करणारे नसावेत. उद्याची लेकरं खोटं न बोलणारी असावेत. उद्याची लेकरं कुठल्याही प्रकारचे दारू पिणार नाही असे असावेत. म्हणून बाबासाहेब नावाच्या महामानवानं भगवान बुद्धाच्या नंतर तिसरं धम्मचक्र प्रवर्तन केलं. तेच दीक्षाभूमीला. आम्ही त्या दीक्षाभूमीचे लेकर आहोत. आम्हाला हे कळायला पाहिजे की हा धम्मरथ या दीक्षाभूमीलाच का जातो. आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दुसऱ्या दिवशी आसपासच्या सगळ्या महिला शेंदोळ्यालाच काय येतात. किती चिंतनाचा विषय आमच्या पुढे. जेव्हा आम्हाला धर्म कळेल, जे आतापर्यंत धर्माच्या नादी लागले, जे आतापर्यंत धर्माच्या नादी लागले त्यांचं वाटोळ झालं. कारण धर्मामध्ये जे काय करायचं ते बाईलाच करावं लागतं. बाईलाच. एक मुरळी आहे नाही का, मुरळी, ती कोणला सोडलेली, कोणला, खंडोबाला, बरोबर. आम्हाला ते काय कल्पनाच नाही हो, हे नेमकं काय गणित होतं ते पूर्वीच्या काळी. आता जरा बोलतो थोडस वशाट तोंड झालं तर काय चालतंय, त्याला काय हरकत नाही. कारण थोडस काय आपण ज्या कॅप्सूल गोळ्या खातो ना, कॅप्सूल खातो का नाही आपण गोळ्या कधी कधी, ते कॅप्सूल काय असतं, आतलं जी पावडर असते ना त्याच्यातली ती फार कडू असते, प्रचंड कडू असते, तुम्ही उलटी होईल इतकं कडू असतं. म्हणून त्या पावडरला काय केलेलं असं, वरून कव्हर केलेलं असं, मग ती गोळी गिळल्यात मग काय वाटत नाही. म्हणजे चांगलं औषध हे नेमकं कसं द्यायचं, कोटेड करून वरून त्याला आवरण द्यायचं मग द्यायचं. तसं मी हे चांगलं औषध तुम्हाला माझ्या धम्माच्या माध्यमातून देतं, जे मला माझ्या बापानं दिलेलं आहे. माझा बाप कोण, बाबासाहेब. पूर्वीच्या काळी तहसीलदार नव्हता, कलेक्टर नव्हता, मग काय होतं, त्यावेळेला एक राजा असायचा. काय असायचा, एक राजा असायचा. आणि तो राजा
त्याच्या हाताखाली वेगवेगळे प्रधान नेमायचा. मग आता समजा तिवशाचा राजा आहे, मग तिवशाच्या राजाची हद्द कुठपर्यंत, तर इकडे बोरगाव मंजूपर्यंत, इकडे कुठपर्यंत तर कारंजा, असं आपण गृहीत धरूया. इकडे चांदूर बिंदूर सगळं. मग प्रत्येक ठिकाणी तो राजा प्रत्येक ठिकाणी आपला माणूस नेमायचा. कशासाठी? सगळा टॅक्स गोळा करायला. मग तो टॅक्स कुठं गोळा करायचा, तर त्या माणसाने जो सगळा खंड वसूल करायचा. आता नीट माझ्या बरोबर आलेली लोक आणि इथं असणारी लोक नीट ऐका. आता जेवण आलात ना सगळे, का जेवायचे राहिले? जेवलात ना? आणि नसेल आलं तर आता अगोदर हे खान मग ते खा, आणि जर खाल्लं असेल तर ते बाजूला ठेवा आणि हेच खा. तो जो खंड वसूल करणारा असायचा, सगळा टॅक्स गोळा करणारा, त्याला खंडणीकार म्हणजे खंडोबा त्याला म्हणायचे. खंडोबा त्याला काय म्हणायचे? खंडोबा. तुम्ही बघा आतापर्यंत सगळ्या खंडोबांचं स्थान हे कुठं आहे? डोंगरावरच आहे. कुठलाही खंडोबा खाली नाही, कुठलाही खंडोबा खाली नाही, तो डोंगरावर आहे. बरं, हा जो खंडोबा होता खंडणीकार, याच्या काळामध्ये एक दहशत असायची. दहशत काय असायची की त्याच्या एरियामध्ये जर कोणाचं नवीन लग्न झालं, बघा बरं का, ऐकायला थोडस अवघड आहे. त्याच्या एरियामध्ये जर नवीन कोणाचं लग्न झालं म्हणजे दुसरी पोरगी नांदायला आली त्या घरात, त्या गावात, तर नवरदेवाला तिच्या अंगाला स्पर्श करण्याचा अधिकार नव्हता. पहिला अधिकार कोणाचा होता? खंडोबाचा, टॅक्स गोळा करणाराचा. आणि तो काय करायचा? मग तिला भोगायचा आणि मग त्याला द्यायचा. आजही आम्ही नालायक मंडळी आहोत. आम्हाला धम्म मिळाला असताना सुद्धा लग्न झाल्याच्या नंतर पहिली बायको कोणाला पाठवतो आम्ही? जातात का नाही खंडोबाला? आजही किती नीच अर्थ आहे रे त्याचा, किती वाईट अर्थ आहे त्याचा. आणि तिथं गेल्याच्या नंतर एक दुसरं नाटक असतं की ते बायकोला घेऊन 5 पायऱ्या चढायच्या. म्हणजे बायकोला डोक्यावर घेऊन सांगायचे, हे तुला अर्पण, कृष्ण अर्पण समर्पयामी. डोक्यावर उचलून बायकोला न्यायचं त्याच्या सोड आणि घे बाबा तुला, आणि मग येऊ दे इकडे. किती नीच प्रकार होता रे, किती नीच प्रकार होता. भगवान बुद्धांनी त्यालाच सांगितलं, कामे सुमिच्छाचारा वेरमणी. बर, ती जर समजा त्याचा प्रचार करणारी जी बाई आहे तिला आपण मुरळी म्हणतो. आता मुरळीला एक नवरा असतो का? नाही. मग कोणापासून तरी तिला पोरग होतं, पोरगी होते. आता पोरगी दर दिवस आईचं पाहते, काही टुंबळून टुंबळून नाचते, हातात ते काहीतरी घेऊन नाचते आई. पोरगी पाहते. एक दिवस पोरगी सहज मायला विचारते, माय मले सांग. म्हणजे काय बापू? मले सांग, माझा बाप कोण? तर म्हणे तो आहे बाप खंडोबा. माय मले सांग, तो आहे नवरा कोण? म्हणजे खंडोबा. माय मले सांग, माय लग्न कोणावर लावशील? ती जेव्हा सांगते, अगं तुझं लग्न सुद्धा खंडोबा बरोबर लागणार, का तू मुरळीची लेक आहे, तू मुरळीची लेक आहे, तुझं लग्न सुद्धा खंडोबा बरोबर लागणार. पोरगी विचारते आईला, माय तो आहे नवरा खंडोबा. मग खंडोबा माझा बाप झाला ना म्हणे, मग बापा बरोबर कसं लग्न लावणार? पण धर्मात असं विचारायचं नाही. धर्मात मनावर बलात्कार होतो आणि शरीरावरही बलात्कार होतो. आणि धम्मामध्ये माणसाच्या मनाला मलिनता दूर करण्यासाठी आमचा धम्म माणसाला चारित्र्यवान बनवतो. हा धम्म आणि धर्मातला फरक आहे. कितीतरी प्रथा अशा आहेत ज्या धर्मात आपल्याला दुसऱ्याच्या धर्मावर टीका करण्याचा काही अधिकार नाही. परंतु बाबासाहेब नावाच्या बापानं आम्हाला हाच धम्म का दिला म्हणून हे बोलायचंय, म्हणून हे बोलायचंय. आता
शरदने, त्याच्यानंतर दिगंबरने आणि निलेशने किंवा भीमरावने मोठा कष्ट करून, मी आता पाहिलं आतमध्ये, मोठं कष्ट करून त्यांनी कॉम्प्युटरची लायब्ररी केलेली ना, कॉम्प्युटर लॅब म्हणतात त्याला, काय काय म्हणतात, कॉम्प्युटरची लॅब केलेली आहे. मला सांगा शेंदुळ्यातील लेकरांनो, शेंदुळ्यातील लेकर आहेत नाही तर मग शेंदुळ्यातील लेकरांनो मला सांगा, तुमच्यापैकी किती लोक त्या कॉम्प्युटरचा फायदा घेतात? कोण घेते रे बापू? कोणतं मोठं फायदा घेते मला सांगा, पटकन उठा. बघा सगळ्याची मानं खाली गेले ना बापू. बरं ते कोणासाठी आणलंय? कोणासाठी आणलंय हे तर लक्षात आलं पाहिजे. अरे काही लेकराले, मेळघाटातल्या लेकराले, यवतमाळ पुसत तिकडे जा, त्या चिखलदऱ्यात तिकडे जा, त्या लेकराले अंगावर घालायला कपडे नाही रे बापा, त्याले कपडे नाही. आणि यायले, अरे बामणाची पोरं बघा, बामणाची पोरं कधीही गणपती बुडून मरत नाही, टिपऱ्या बडवत नाही, फालतू गोष्टी करत नाही, ते अभ्यास करतात आणि परदेशात नोकरीला जातात. कॉम्प्युटरमध्ये जास्तीत जास्त हुशार तेच आहे. आणि आमचं कर्नाटक कशात हुशार? याच्यात का म्हणून गोट्या खेळण्यात एक हुशार. काय करते आमचं पोट? काय दिलं आमच्या पोट्याला बाबासाहेबांनी? बाबासाहेबांनी आमच्या पोट्याला काय दिले? अरे ते गाडगे बाबा बिचार, अरे गाडगे बाबाची भूमी आहे नाही, ते गाडगे बाबा त्यावेळेला सांगत होतो ना, त्यावेळेला गाडगे बाबा सांगायचं की ज्या वेळेला आम्हाला आज समजत नाही ते, त्यावेळेला गाडगे बाबा सांगत होतं की बापायनो, इवायले पाहुणचार कमी करा, इवायले पाहुणचार कमी करा, बायकोले कमी भावाचं लुगडं घ्या. सांगत होतं ना, इवायले पाहुणचार कमी करा, बायकोले कमी भावाचं लुगडं घ्या. अरे येळ पडली तर पितळचं ताट मोडा, हातावर भाकरी का बापायनो, पण लेकरायले शिकवा रे, लेकरायले शिकवा. आता लेकरायले शिकवण्यासाठी जर नालंदा बहुउद्देशीय मंडळाने, विकास मंडळाने जर लायब्ररी केली असेल, शरद मला सांग की तुमच्याकडे कॉम्प्युटर मध्ये एक्सपर्ट झालेलं कुठलं पोरग आहे? मला त्याचा सत्कार करायचा आता आहे का? मग कशाला आलं? फोडून टाका ते. जर कार्टे वापरतच नसेल तर एवढा खर्च कशासाठी? अरे बापा, माझ्याकडे जवळजवळ 152 मुलं आहेत, माझ्या लेकराला द्या ना. ते तुमच्या लेकराला नसेल वापरत, माझ्या लेकराला द्या ना, लागू द्या ना जरा. आपल्या बापानं आपल्यासाठी काय दिले आपल्याला कधीच कळलं नाही. तुम्हाला शहाणा करण्यासाठी शासनानं कॉम्प्युटर दिले. मी आता तिथं पुस्तक पण पाहिली. पण त्याचा उपयोग कोणी केला पाहिजे की नाही? ज्यानं दान दिलं, ते ज्ञान दिलं निलेशनी, ज्यानं दान दिलं त्याने कशासाठी दिलंय? कधीतरी त्यांनी आठवड्यातून याचं त्याच्या फडकं मारण्यासाठी दिले का? वापरले पाहिजे का नाही? मी पुस्तकं पाहिले तिथे. दिगंबर, भीमराव मला सांगा, दर दिवस तुमच्या लायब्ररीमध्ये किती पोरं वाचतात? वाचतात का? वाचत असले तर स्वागतच, त्यांचं कौतुकच. जर तुमच्या पोरांनी जर पुस्तक वाचलं, तुमच्या पोरांनी जर पुस्तक वाचलं, तर पुढच्या वर्षी बागुल सर निव्वळ बसून राहील स्टेजवर, तुमची पोरं बोलतील. मला तेच वाटतं ना, तुमच्या पोरांनी बोलावं. मला तेच वाटतं ना की तुमच्या पोरांनी बोलावं. मला बाबासाहेब नावाच्या बापानं माझा कान पिळला आणि त्यानं मला सांगितलं की बापू, तुले वाचल्याशिवाय काय गत्यंतर नाही बरं, इथली व्यवस्था तुले मारेल, तुले वाचावंच लागेल. बापाचा आदेश मी पाळला, मी वाचायला लागलो आणि माणसांना वाचायला शिकवायला लागलो. वाचेनं माणसं वाचवली. तुमच्या लेकराला ते सांगा ना, वाचा रे बापानं, वाचा. लक्षात घ्या, जी शाळा आहे तुमची शाळा, जी शाळा आहे वर्गातली, जो वर्ग आहे, या वर्गाला 4 भिंती असतात. 4 भिंतीतली शाळा तुम्हाला फक्त लिवायला आणि वाचायला शिकवते बाप्पा. पण बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही समाजातली शाळा,
समाजातली शाळा तुम्हाला जगायला शिकवते. म्हणून त्याहीकडे लक्ष द्या आणि याच्याकडे लक्ष द्या, कारण या दोनांकडे जर लक्ष दिलं तर तुमचं आयुष्य उज्ज्वल होईल. पण हे उज्ज्वल होण्यासाठी आमच्यातल्या कार्ट्यांना सुद्धा मला गावोगाव जाताना फार भीती वाटायला लागली. आता ज्या लेकराले काही कळत नाही, जे लेकर रथ आला वाजायला लागलं की नाचायचे, त्यावेळेला 5वी 6वी ला असतील बरं का, 5वी 6वी ला असतील त्या टायमाला लेकर नाचायचे. ते मी पाहत होतो, इथंच नाही सगळीकडेच. आज मी पाहतो 15 वर्षानंतर ती लेकरं पाहतो, आता ती लेकरं साली एवढं अजून बिंबीचा नाळ वाळला नाही त्यांचा, साली दारू प्यायला लागले, गुटखा खायला लागले, छर्रा खायला लागले, थोबाडाचं वाटोळ करायला लागले, आयुष्याचं वाटोळ करायला लागले. एवढं सुंदर शरीर तुम्हाला यानं दिलेलं आहे निसर्गानं, त्या शरीराचं वाटोळ करायला लागले तुम्ही. जी माणसं व्यसन करतात ती आपल्या बापाच्या विचाराची नसतात. त्यांच्या आई बापांचं रक्त एकदा तपासून घ्या, आमची आहेत का? कारण आमचा असणारा माणूस बाबासाहेबांचा अपमान होणार नाही म्हणून समोर असणारी दारू सुद्धा पिणार नाही. समोर कोणी खात असेल तर आम्ही खाणार नाही, त्या पद्धतीचं. हा बाबासाहेबांचा बाबासाहेब आम्हाला काय शिकवतात? बाबासाहेब आम्हाला काय शिकवतात? आमच्या बापानं रात्रभर दिवसभर अभ्यास करावा. पोट्यानो मला सांगा, आपल्या बापानं रात्र दिवस अभ्यास केला कोणासाठी केला रे? तुमच्या भाकरीसाठीच ना. प्रतापसिंग बोदडे यांचं एक गाणं आहे बघा, प्रतापसिंग बोदडे यांचं एक गाणं आहे, मला फार ते माझ्या मनाला ते गाणं फार भावतं. बाबासाहेबांना त्यावेळेला उजेड नव्हता, बारीक कंदिलाची वात असायची, कधी कधी रस्त्यावर असायची, पण कंदिलाच्या वातीत बाबासाहेब अभ्यास करतात. ती वात कंदिलाची थकली कारण त्याच्यातलं रॉकेल संपलं. जणू काय ती कंदिलाची वात सांगते की बाबा आता झोप रे भीमा, तू झोप आता, मी थकले. आपला बाप थकत नव्हता. प्रतापसिंग बोदडे याच्यावर फार सुंदर शब्द वापरले. आता प्रतापसिंग बोदडे आपल्यात नाहीत, पण फार सुंदर शब्द वापरले. ते शब्द असे आहेत, ती वात कंदिलाची, ती वात कंदिलाची, थकली रे जळता जळता, थकली रे जळता जळता, भीमा भीमा तू झोप आता, भीमा तू झोप आता, मने रात जळता जळता, मने रात जळता जळता. हो, रात सुद्धा सांगते बाबासाहेबांना, भीमा तू झोप रे आता, झोप. थोड्या वेळाने सूर्य उगवेल, उगवल्याच्या नंतर तू झोपणार नाहीस, तू झोप. रात एका बाजूला सांगते आणि कंदिलाची वात एका बाजूला सांगते की बाबा मी थकले. रातही म्हणते थकले. आमची पोरं कशात थकतात? आमची पोरं कशात थकतात रे बापू? आमच्या पोट्याला एकदा बाबासाहेब समजला पाहिजे. शर्रा खाण्याच्या अगोदर, दारू पिण्याच्या अगोदर आणि वाईट मित्राच्या संगतीने जाण्याच्या अगोदर आपल्या बापाचं बोट धरा, म्हणजे कळेल की आपण किती विद्वान माणसाचे औलाद आहोत. तुम्ही दारुड्याचे औलाद आहात का? नाही. तुम्ही जुगेऱ्याचे औलाद आहात का? नाही. सगळ्यात महापंडिताची औलाद आपला बाप होता आणि त्या बापाचे आपण लेकर आहोत. मग आपल्या बापाचा अपमान होऊ देणं बरं वाटेल का तुम्हाला? नाही वाटणार ना. मग जर नाही वाटेल तर मग त्या मार्गाला जायचंय का आपण? पण आजचा समाज मी पाहतोय, आजचा समाज जास्त भरकटत चाललेला आहे. जयंतीच्या टायमाला आपल्या बापाच्या मिरवणुकीत, जयंतीच्या टायमाला आपल्या बापाच्या मिरवणुकीत आपलं कार्ट जर दारू पिऊन नाचत असेल तर बाबासाहेबांचा प्रचंड मोठा अपमान त्याने केला असं मला वाटतं. फार मोठा अपमान केला असं वाटतं.
मी सगळ्या मायला सांगेल की माय आपल्या पोरावर लक्ष दे. जर समजा बाप रागावला पोरावर तर मायनं त्याच्यावर पांघरून घालता कामा नये. चूक असेल तर लेकराली चूकच म्हणावं. माय उलट नवऱ्याला सांगते जाऊ द्यावं, उद्या सुधरेल ना. अरे कायला सुधरेल? त्याला तर बोललं ना तर सुधरेल कसं ते? आणि मायने काय करायचं? बापाला सांगतात त्याला भाकर देऊ नको, अजिबात देऊ नको. मायने हळू द्यायचं, काय भाऊ बापू खा, तुझ्या बापाला कळू नको देऊ. ते गेले आता राहणार. चोराला कोण पाठीशी घालते? चोराला पाठीशी कोण घालते? हा, म्हणून माय सुद्धा शहाणी झाली पाहिजे ना. माय शहाणी झाली पाहिजे. माय जर शहाणी झाली तर घराला घर पण येईल की नाही. पण माय जर चुकली तर काय होईल? अवघड व्हायचं ना. म्हणून जर आपला मुलगा चुकत असेल तर त्याला रस्त्यावर आणणं कोणाचं काम आहे बापू? लक्षात घ्या. मी मध्यंतरी म्हणजे मला वाटतं एक 7-8 वर्षापूर्वी मी त्या कार्यक्रम पत्रिकेत आता वाचलं. ते आजला कार्यक्रम आहे ना, आजला कार्यक्रम आहे ना, किती वाजता? 8 वाजता, बरोबर आहे ना? कोणाचा कार्यक्रम आहे? कोणाचा कार्यक्रम आहे? नाही सोडलं ते बोललो आम्ही त्याच्यासोबत. अरे बापू, तुम्ही मला पाठवलेली जी सीडी होती ना ती लावली. ती या स्टेजवर गाणं म्हणत होतं, ती लावली. ते कधी कधी खाली येत होतं. आणि त्या शिडीमध्ये मला समजलं ती एका बाजूला तिकडे थुकत होतं, तोंडात भला मोठा दार छर्रा, आणि ते गाणं म्हणत होतं बाबासाहेब. आणि मग सांगते तुम्ही खाता त्या भाकरीवर, ते गाणं म्हणत होतं. त्या गाण्यावर ते म्हणत होतं अरे बाप्पा, प्रबोधन करणारा माणूस जर छर्रा खाऊन आणि दारू पिऊन जर बाबासाहेबांचं गाणं म्हणत असेल तर इथली कार्टे दारू पिऊनच त्याच्या पुढे नसतील. आमची औलाद कोणाची आहे हे समजून घ्या. म्हणून मी यांना सांगितलं होतं असे फडतूस गायक ज्यांच्यापासून आपल्याला आदर्श मिळणार नाही असे गायक आणून समाजाला बेईमानपणे समाजाला दोषीत घालू नका. जर त्याने आता सोडलं असेल तर त्याला माझा सांगा संविधानाला की बाबा रे बापू रे, तो यावर बागुल सरांनी लय टीका केली होती. आणि जेव्हा आम्ही सांगितलं की आता त्यानं सोडलंय तर बागुल सरांनी म्हणावं तो अभिनंदन पण केलं बाप्पा. आज संध्याकडे आहे ना ते इथं, त्याला सांगा माझा निरोप. बरोबर ते सर असंही बोलत होतं. अरे चांगल्याला चांगलंच म्हणू ना, वाईट असेल तर वाईटच म्हणू. म्हणून आपल्याला बघा तुम्ही बघा आयुष्यात बाबासाहेबांना त्यावेळेला 450 रुपये पगार होता. पहिला पगार बाबासाहेबांना किती? 450 रुपये. ज्या वेळेला 1 आना खोलीचं भाडं होतं, रूमचं भाडं, 1 आना रूमचं भाडं 450 रुपये कुठं आणि 1 आना कुठं? असे 16 आणे म्हणजे 1 रुपया. 16 आणे म्हणजे 1 रुपया. आणि महिन्याचं भाडं किती होतं खोलीचं? 1 आना. मग बाबासाहेबांचा जर एवढा पगार होता तर मग आपल्या बापानं कुठं नासवला? कुठं नासवला? बाबासाहेबांनी आपला पगार फक्त मोजके पैसे रमायला दिले. मोजके पैसे रमायला दिले. अरे माया रमाईने एक काडीपेटी घेतली नाही, एक काडीपेटी. बापू बाबासाहेब तिला सांगायचे काडीपेटी महिनाभर गेली पाहिजे, काडीपेटी महिनाभर गेली पाहिजे. बरोबर 20 ते 25 दिवस माय रमाई काडीची पेटी टिकवत होती. कायसाठी? माया नवऱ्याले परत कुठं जायचं म्हणे? लंडनला. आणि काय जायचं? तर लोकायले भाकर द्यायला. स्वतःच्या प्रपंचासाठी होतं का बाबासाहेबांचं शिक्षण? नाही. बाबासाहेबांचं शिक्षण स्वतःसाठी नव्हतं. हे रमाईला कळतंय. हे रमाईला कळतंय. तर रमाईच्या तुम्ही लेकी आहात, बाबासाहेबांच्या तुम्ही लेकी आहात. तुम्हाला किती कळालं पाहिजे? कळालंच पाहिजे ना. अरे आमच्या काळात आता आमचा तुमचा असं म्हणू नये, पण जेव्हा आम्ही लहान होतो एक प्रसंग सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कळलं. मी बरं का, मी त्या टायमाला 5वीला होतो. कितीला होतो? हे बुलेट ग्रुप सगळे आहे का बरं का. मी 5वीला होतो बापू. आणि माझ्याबरोबर आपल्या वस्तीतले लोक होते. विलास,
शंकर असे आमचे मित्र होते, बागुलच सगळे. त्या चावडीवर 2-3 म्हातारे बिड्या प्यायचे, खूप बिड्या प्यायचे, आणि ते आम्ही पाहायचो त्यांच्याकडे. आता आमच्यातले एक दिवस एक जण काय म्हटले, ते हे कसं लागतं आपण बघायचं का रे? म्हणलं बघूया कसं लागतं ते. पण म्हणले मग आपल्याकडं बिडी नाही, म्हणजे पैसे नाही ना बिडी घ्यायले. आता त्याच्यात जास्त मी शहाणा होतो, आगाव. मी त्याने सांगितलं तुम्ही काळजी करू नका, गावात ज्या ज्या ठिकाणी म्हातारे बिडी पित बसतात मी तिथून गोळा करून आणतो ना तुकडे तुकडे. मग त्यांनी दिलेले तुकडे, त्यांनी टाकून दिलेले तुकडे मग मी गोळा करायचं. मी गोळा केले की शंकरकडे द्यायचो, शंकर व्यवस्थित ठेवायचा, विलास बागुल काय करायचा, काडी पिटी आणायचा. आणि शाळा संपल्यानंतर असू द्या, शाळा संपल्यानंतर आम्ही नदीवर जायचो आंघोळीला. नदीवर आंघोळीला गेलं, आता त्या टायमाला काय अंडरपॅन्ट नसायची, सगळा भारत मोकळा, काय काश्मीर ते कन्याकुमारी सगळं मोकळं. मग ते आम्ही तुकडे वाटून घ्यायचो, तुला दोन तुला दोन तुला दोन तुकडे वाटून घ्यायचो आणि ते आम्ही प्यायचो. आणि हे एकदा शंकरच्या बापाने पाहिलं, आपल्या मास्तरने सांगितलं, कारण शंकरच्या खिशामध्ये एकदा तुकडा सापडला, आणि तुकडा सापडला म्हणून त्याने मास्तरने त्या शंकरच्या बापाला सांगितलं. मग शंकरचा बाप म्हणला ठीक आहे बघतो पोरांकडं. मग आम्ही आंघोळीला गेलो नदीवर, आंघोळ्या करत असताना तुकडे वाटून घेतले, 2-2 तुकडे आले, एक तुकडा राहिला. आता एक तुकड्यावरून भांडणं चालले, तू घ्यायचं का तू घ्यायचं का तू घ्यायचं. नाही म्हणले आता असं करायचं, तो पेटवायचा आणि तिघांनी एक सुटका मारायचा. ठरलं, सुटका मारला तो संपला. आणि मग आम्ही प्रत्येकाने एक घेतलं आणि मग मजा करायला लागलो. मजा करत असताना नदीच्या काठावर त्या शंकरचा बाप उभा होता, हे आम्हाला दिसलं नाही. त्यांनी तरवाडाची काठी काढली चांगली आणि ओल्या अंगाने आम्हाला तिघांनाही असा धुतला. आम्ही घरच्या लोकांना सुद्धा अंगावरचे ओळ दाखवले नाहीत, घाबरलो. पण लक्षात घ्या, जर त्या दिवशी शंकरच्या बापानं आम्हाला 5वीला असताना बिड्या पिताना जर मारलं नसतं तरी मी आज सिगरेट पिणार झालं असतं की नाही. म्हणून काही गोष्टी आपल्याला तिथंच संपवाव्या लागतात, त्या संपवल्या पाहिजेत. याला धम्म म्हणतात. वाईट ज्याला आपण म्हणतो सम्यक व्यायाम. सम्यक व्यायाम म्हणजे काय कसरत करायची नाही. सम्यक व्यायाम म्हणजे वाईट प्रवृत्तीला जाणीवपूर्वक कष्टाने त्याला दूर करणे, याला धम्म म्हणतात. आणि असा धम्म तुम्हाला आणि मला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. म्हणून त्या बापानं हे धम्मचक्र प्रवर्तन आपल्यासाठी केलं. आपण परिवर्तनाची माणसं आहोत, नुसते धम्माची नाही तर परिवर्तनाची माणसं आहोत. आणि परिवर्तनाच्या माणसाला बदल महत्वाचा आहे. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपण बदल करून घेणं गरजेचं आहे. नमो बुद्धाय. जय भीम. यानंतर जान्हवी राजेंद्र शिकरे तयार राहायचं आहे. प्रितेश विनायक चक्रे, श्रावणी नंदकिशोर तायडे, अर्पिता दिनेश भोयर आपल्या गावातील विद्यार्थिनी आहे. 89.20% इयत्ता 10वी मध्ये. हो सर्वांनी टाळ्या वाजवा. सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यशवंत मनोहरांनी लिहिलेलं पुस्तक बौद्धिशी विकास मंडळ व ग्रामवासी यांच्यातर्फे आपल्या गावातील जे गुणवंत विद्यार्थी त्यांचा घेत असतो. आणि आपण सर्वांना सांगितलं होतं की आपल्या आई वडिलांना सोबत घेऊन यायचं आहे. सन्माननीय श्रीनिवासजी मनोहरे दादा वर येतील, स्टेजवर येतील इकडे. त्यांच्या हस्ते सत्कार घ्यायचा आहे विद्यार्थ्यांचा. ये बेटा समोर या या या
श्रावणी नंतर मनीषा इथे उभा राहा. स्टेजवर, स्टेज जवळ, म्हणजे लवकर लवकर होईल. या एका विद्यार्थ्याचा सत्कार करा तुमच्या हस्ते. त्यानंतर भाविक, त्यानंतर श्रावणी नंतर मनीषा. या लवकर पुढे या. मनीषा नंतर भाविक. चला. हॅलो. मनीषा नंतर भाविक. भाविक नंतर सर्वचे सर्व विद्यार्थी सामान्य कुटुंबातले आहेत. शॉल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि एक पुस्तक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य व कर्तृत्व. त्यानंतर इयत्ता 10वी मध्ये सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि सामान्य कुटुंबातून, गरिबीतून त्यांनी हे यश मिळवलेलं आहे. किसनानंतर दिव्या अरुण निंगोट. सामोऱ्या कुमारी दिव्या अरुण निंगोट. त्यानंतर कुमारी प्राजक्ता सुनील निंगोट गुण मिळालेले आहे. 2 मिनिटं. सर्वांना सूचना आहे की जेवणासाठीची व्यवस्था सर्वांनी तयार करून ठेवावी. यानंतर 2 मिनिटानंतर हा सन्मान मिळालेला आहे. प्रथमेश दिलीप काळमे 79.60% गुण मिळालेले आहे. त्यानंतर कुमारी वेदिका विराज चित्ते. प्रथमेश दिलीप काळमे 79.60%. त्यानंतर वेदिका विलास चिकटे 79.20% गुण मिळालेले आहे. त्यानंतर आदित्य विकास वानारे की तुम्हाला असं बागुल सरांनी जे भाषण केले त्याच्याप्रमाणे एखादं कुटुंब असं आदर्श वाटतं का? असं आदर्श कुटुंब जर असेल तर त्यांचे नाव मला पाठवा, म्हणजे मग त्याला मला पुरस्कार द्यायचा आहे. आणि प्रत्येक वर्षी नालंदा बहुउद्देशीय विकास मंडळ एका व्यक्तीचं आणि म्हणजे नवरा बायकोचं नाव मला पाठवतात. त्याप्रमाणे आजला दिगंबर, भीमराव आणि शरद या तिघांनीही एक नाव मला पाठवलेलं आहे, ज्या कुटुंबाला आदर्श बौद्ध कुटुंब पुरस्कार द्यायचा आहे. ते आहे राहुल राऊत आणि निलिमा राऊत. आपल्या पिंपळवीरची मुलगी आहे, आदर्श कुटुंब आहे, तर तिने इकडे यावं अशी विनंती आहे. ही आपली जी निलिमा आहे अगदी लहानपणापासूनच या धम्म चळवळीमध्ये असते. बुद्ध आणि त्याचा धम्माचं पूर्ण तिने वाचन केलेलं आहे, धम्माचं आचरण ते लहानपणापासून करते आहे. एवढंच नव्हे तर आपण बघितलं असेल की 5-10 वर्षाच्या अगोदर निलिमा लहान होती तर बागुल सरांसोबत यायची, पिंपळ जिऱ्यापासून इथपर्यंत यायची आणि सरांच्या आवडीनिवडीचं जे कांदा, भाकर, भाजी, बेसन बनवून आणायची, इथे डबा घेऊन यायची. आम्ही तिला बरेच वर्षाचं पाहतो आहे
आणि तिचं लग्न झाल्यानंतर सुद्धा तिने तिच्या सासरी सुद्धा आपल्या या धम्माची चळवळ, सामाजिक चळवळ सुरू ठेवलेली आहे. धार्मिक कुटुंब आहे आणि त्या धम्माचा प्रचार आणि प्रसार नेहमी करत आहे. म्हणून आजच्या प्रसंगी तिचं आणि तिच्या कुटुंबाचा सत्कार सन्माननीय बागुल सरांच्या हस्ते होत आहे. पुन्हा तिच्यासाठी टाळ्या होऊ द्या एकदा. अगदी लहान असणारी निलिमा आमची आता मोठी झाली, सासरी गेली आहे आणि तिच्या सासरी सुद्धा तिने आपल्या या धम्माची चळवळ दान गोळा करते वेळी आम्हाला अनेक अडचणी येतात. त्याकरता आमच्या ज्या माता भगिनी आहेत, अगदी आपल्या गावातील ज्या म्हाताऱ्या आहेत, त्या आपल्या दरवर्षी या आजूबाजूच्या सगळ्या खेड्यामध्ये जातात, दान गोळा करतात, रात्रीचे 9-9, 10-10 वाजतात आणि आजच्या या प्रसंगी त्यांचा यथोचित सत्कार व्हावा अशी आमची इच्छा आहे. म्हणून मी माझ्या सर्व माता भगिनींना अशी विनंती करतो की त्यांनी अगदी या ठिकाणी मंचकात समोर यावं आणि एक फोटो आणि सत्कार आमचा स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो. ज्या ज्या साधू साधू साधूकार द्या. कार्यक्रमाचे जे संयोजक आहे तुमच्यावर खऱ्या अर्थात बुद्धं शरणं गच्छामि.